पेवा येथील कन्यारत्न गणेश मंडळांनी घेतले सामाजिक, शैक्षणिक व विविध उपक्रम। हातगाव तालुक्यातील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पेवा येथील कन्यारत्न गणेश मंडळांनी 10 दिवसासाठी स्थापन केलेल्या गणपती बाप्पासमोर सामाजिक, शैक्षणिक उपक्रम घेतले। या गणेश मंडळांनी डीजे मुक्तीचा निर्णय घेतला आहे। या गणेश मंडळाला जवळपास 11 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या मंडळाचे अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्ष राजू चंद्रवंशी, सचिव शरद जाधव, सदस्य अंकुश जाधव, पांडू जाधव, सुनील जाधव, रामराव जाधव, रमेश जाधव, अक्षय जाधव, अवधूत जाधव, भास्कर जाधव, गणेश जाधव, सतीश जाधव यावेळी उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी हातगाव तालुका प्रतिनिधी गजानन जाधव करोडीकर। नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण हातगाव तालुक्यातील पेवा या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी कन्यारत्न गणेश मंडळ यांचे जवळपास 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि पाहूया येथील पदाधिकारी व सदस्य यांची प्रतिक्रिया। आपण जवळपास 11 वर्षापासून या गणेश मंडळाची स्थापना केलेली आहे आणि या गणेश मंडळाच्या स्थापनेपासून तुम्ही जवळपास या वर्षी किंवा दरवर्षी कोणकोणते उपक्रम राबवत असता? आम्ही गेल्या 11 वर्षापासून या ठिकाणी महाआरोग्य शिबिर, शालेय शैक्षणिक लेझिम स्पर्धा असो, रांगोळी स्पर्धा असो, आरोग्य विषय असो, हे आणि शेतीशी निगडित जे काही कृषी विभागाचे हे आहेत योजना, त्याचं सुद्धा प्रात्यक्षिक, विज्ञान प्रात्यक्षिक दरवर्षी एक नवीन उपक्रम या ठिकाणी आम्ही आमच्या गणेश मंडळातर्फे उपक्रम राबवत असतो। महाप्रसादाचा वगैरे कार्यक्रम दरवर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी असते। सर्व गावकरी मिळून या ठिकाणी आम्ही पुरी भाजी, वरण भात, बुंदी, लाडू हे दरवर्षी वेगळ्या प्रकारचा महाप्रसाद आमचा या ठिकाणी असतो। आपल्या गणेश मंडळाचे नाव काय आहे? आमच्या गणेश मंडळाचे नाव कन्यारत्न आहे। समाजातील मुलींची घटती संख्या बघून आम्ही 11 वर्षापूर्वी या गणेश मंडळाला कन्यारत्न हे नाव त्याच्यासाठी दिलेलं आहे की समाजातील कुठेतरी मुलीची संख्या वाढावी, याच्यासाठी आम्ही हे कन्यारत्न गणेश मंडळ स्थापन केलेलं आहे।